आम्ही आता रान काढायला निघणार आहोत. म्हटले तर येसूबाईंना, म्हटले तर दुर्गाबाईंना, असे संभाजीराजे बोलले. काही वेळ तसाच शांततेत गेला. आपल्या पदरकोटाचा पंखा करून तो हलकेच आपल्या गळ्याभोवती वारीत येसूबाई म्हणाल्या, आज वाळीवाचा माग दिसतोय. त्यांना म्हणायचे होते, आज स्वारीने नाही गेलं तर नाही का चालणार. वळीव अंगावर घेत घोडा फेकीत रान काढण्यातच शिकारीचा खरा मजा. तेवढ्यात पिलाजीचे कारभारी सफेलीत आले. झुकत त्यांनी वर्दी दिली. कोणी एक हारकार आला आहे. खासा युवराज साहेबांना भेटण्याची अर्जी करतो आहे. मनात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठलेले संभाजीराजे काही न बोलता कारभाऱ्यांच्या पाठीशी झाले. येसूबाई आणि दुर्गाबाई आपल्या स्वारीच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघतच राहिल्या. येतो आम्ही, असे म्हटल्याखेरीज स्वारी अशी कधीच निघून नाही गेली, असा विचार नाही तर येसूबाईंच्या मनी आला. संभाजीराजांनी घोडाईताला सदरेवर पेश करण्याची आज्ञा कारभाऱ्यांना दिली. घोडाईत शिर्क्याच्या सदरेसमोर आला. त्याने झुकून तस्लीम दिली. क्या है? संभाजीराजांच्या तोंडून जरबी बोल उठले. गुस्ताखी मुआफ हुजूर, आपको खलबत खाने में मिलने का मुझे हुक्म है, घोडाईत शांतपणे म्हणाला. संभाजीराजांनी डावी उजवी गर्दन फिरवली. सदरेवर असलेले कारभारी परशुरामपंत, खंडोजी साऱ्यांनी तिची इशारत पकडीत सदर सोडली. बोलो, यही हमारा खलबतखाना है, संभाजीराजे निर्धाराने समोरच्या घोडाईताला निरखत म्हणाले. जरीबुंदी तहबंद लखलखला. हमशाने त्या तहबंदाआड लपविलेला खलित्याचा फासबंद थैला बाहेर खेचला. हलक्या पावलांनी पुढे होत त्याने झुकून तो संभाजीराजांच्या हाती दिला. तो खलिता औरंगजेबाच्या दख्खन स्वारीवर नामजात सरलष्कर दिलेर खानाचा होता. अकलूज प्रांतातील तळावरून धाडलेला, आपल्या कोटात येऊन मिळण्याचे आवाहन करणारा. त्यातील मजकूर वाचताना संभाजीराजांच्या मस्तकात मुंग्याच मुंग्या धरल्या. हात थरथरला. साक्षात मोगली गोटात दक्षिणेचा मुलूक मारण्यासाठी कैसे व्हावे हे? युवराजांच्या नाकपाळ्या फुलल्या. श्वास चढीला पडला. एका बंद दरवाजाला नजर रोखत संभाजीराजांनी दणदणती टाळी दिली. परशुरामपंत आत आले. पंत, कलमदान आणि खलित्यासाठी वळी घ्या. जी. परशुरामपंतांनी आपल्या चिटणीसी बैठकीजवळचे कलमदान उचलले. खलित्यासाठी एक कोरी वळी युवराजांच्या हाती दिली. समोर कलमदान ठेवले. या तुम्ही. परशुरामपंतांना इशारत मिळाली. ते निघून गेले. आधारासाठी वळीखाली गोल गर्दी घेऊन संभाजीराजांनी पीस कलमदानात डुबविले. क्षणभर ते तसेच राहू दिले. तेवढ्यात मजकुराचा मेळ मनाशी बांधून घेतला. कापडी अस्तराच्या वळीवर खास राजहाताने अक्षरे उमटू लागली. मशहूर अनाम दाम दौलत हो लष्करे सालार दिलेर खान सुबे दख्खन बजानीब रा युवराज शंभू उपरी विशेष खान मजकुरी दिले खत पावले. ये समयास आमचे महाराज साहेब मोहीमशीर होऊन मुलूक बाहेर असत. मागील दौलतीची हर एक जिम्मेदारी त्यांनी आम्हावर सुपूर्द केली असे. बरीगत हेरून खलिता धाडिला. पण आम्हास आन इमान आमच्या बापजाद्यांचे. तुम्हाकडे येऊ हे कैसे मनी धरता, ते होणे नाही जाणीजे. तळपत्या समाधानी डोळ्यांनी संभाजीराजांनी खलिता एकदा नजरेखाली घातला. वाळूची चिमट त्यावर शिवरली. आलेल्या फासबंद थैलीतच त्याची वळी सरकवली. बसल्या बैठकीवरूनच ती थैली समोरच्या मोगली घोडाईताच्या रोखाने फेकली. त्या इमानी कुत्र्याने ती झेलली. तस्लीम देऊन तो सदरेबाहेर पडला. संभाजीराजे बैठकीवरून उठले. सदरेमागे भिंतीला रेलून ठेवलेली धुराटी त्यांनी उचलली. मनातील शिकारीचा जोश आता पार ओसरला होता. दार उघडताच खंडोजींनी त्यांना मुजरा दिला. त्याच्या हाती धुराटी देत युवराज म्हणाले,
खंडोजी, आम्ही शिकारीचा बेत रद्द केला आहे. हुक्क्यांना वर्दी द्या. खंडोजी चमकून आपल्या धाकल्या धन्याकडे बघतच राहिल्या. वळीवाच्या बेलाक धारांनी टिपण धरले. शिर्क्यांच्या वाड्यातून मोगली घोडाईत तशा धारातही बाहेर पडला. दिंडीबाहेर ठाण केलेल्या घोड्याचे कायदे त्याने सोडविले. घोडे पावसाला बिचकून जागचे हालेना. त्याच्या खोब्यावर मनगटाचा तमाचा लागवत स्वाराने त्याला शिवी हासडली. इसकी माँ का. मोगली घोडाईत मान जमवून उगवतीच्या रोखाने दौडू लागला. मागे शृंगारपुरात वळीवाची मारझोड ठेवून. त्याच्या पाठोपाठ शिर्क्यांच्या वाड्यातून एक मावळी घोडाईतही बाहेर पडला. पुढच्या स्वाराच्या घोड्याच्या टापांबर हुकूम तोही दौडू लागला. तो होता विश्वनाथ, महाराजांनी शृंगारपुरावर नेमलेला खास विश्वासू चाकर. वारा, पाऊस, विजा कशाचीही पर्वा न करता विश्वनाथ मोगली घोडाईत कुठल्या गोटातून आला होता याचा माग घेणार होता. परस्पर रायगडी जाऊन त्याची खबर सुरनीस अण्णाजींच्या कानी घालणार होता. दारोने दालनातील झरोक्यातून बाहेरच्या निसर्गाचे कोपलेले रूप बघणाऱ्या येसूबाई पाठीशी उभ्या असलेल्या दुर्गाबाईंना म्हणाल्या, आम्ही सुचवून बघितलं स्वारींना, आज वाळीवाचा माग दिसतो म्हणून. या पावसात विजांचा भरोसा नसतो, पण इकडून ऐकणं व्हायचं नाही. स्वारी हमखास बाहेर पडणार, तेही पोळलेला हात घेऊन. युवराज एक सोचने की खबर है. विश्वनाथ श्रृंगारपुर से गुम हो गया. कहा गया ठिकाण नहीं. कवी कुलेश कमरेत झुकून संभाजीराजांना म्हणाले. बैठकी दालनात आसनावर बसलेले संभाजीराजे ते ऐकताच चटका बसावा तसे उठले. त्यांच्या हातीचे सोन चंपकाचे फूल फिरका घेऊ लागले. कोण आहे? एक राजजुरबी आवाज दालनाच्या दरवाजाच्या रोखाने उठला. दरवाजावर हत्यारी पहारा देणारा आत पेश झाला. खंडोजींना यात फरमावा. त्याला आज्ञा मिळाली. संभाजीराजे पुन्हा विचारगत फेऱ्या घेऊ लागले. कवी कुलेश बुचकाळ्यात पडले. थोड्या वेळातच खंडोजी बल्लाळ दालनात आला. आज्ञा स्वामी म्हणत त्याने मुजरा दिला. खंडोजी, रायाजी आणि अंतोजीस टाकोटाकीने आमच्या सामने पेश करा. 2 खातरजमेचे घोडाईत पारखून सिद्ध ठेवा. एक जोखमीचं काम करणं आहे. जी. खंडोजी आला तसा निघून गेला. कविराज तुम्हास आठवतो तो श्लोक आम्ही आग्रहानं बुधभूषणमध्ये घ्यावयास लावलेला? महाभारतातला जैसा मनुष्य इतरांशी वागतो तैसेच त्याला अवघे वागवितात. ते धर्मास धरूनच आहे. फसवेपणाच मारक ठरतो. सच्चेपणाला सच्चेपणच सायवळ होते असे सांगणारा कवी कुलेशांनी होकाराची मान डोलवली आणि तो श्लोकच युवराजांना पेश केला. यस्मिन्यथा वर्तते यो मनुष्यस्मितस्तथा वर्तितव्यस धर्मः मायाचारो मायया बाधितव्यः साध्वाचारः साधूना प्रत्युपेयः. वा कविराज, आम्ही तेच करावे म्हणतो. संभाजीराजे बोलत कुलेशांच्या समोर आले. आपल्या हातीचे चंपक फूल त्यांनी कुलेशांच्या हाती ठेवले. या तुम्ही कविराज, कसल्या तरी मनसुब्याने संभाजीराजे म्हणाले. जो आज्ञा. कुलेश बाहेर पडले. विश्वनाथ, अण्णाजी, दत्तो आणि मातोश्री सोयराबाई साहेब यांच्या चर्या आलटून पालटून संभाजीराजांच्या मनासमोर फेर धरू लागल्या. जैसा मनुष्य इतरांशी वागतो तैसेच त्याला अवघे वागवितात. युवराजांच्या मनी काहीतरी बांधून पक्के झाले. मुजरा धाकलं धनी रायाजी अंतोजीची दुधाच्या इमानाची जोडी समोर बघताच संभाजीराजे खेचल्यासारखे दरवाजापर्यंत त्यांच्या रोखाने आपणहून गेले. दोघांच्याही खांद्यावर झटकन हाततळवे चढवून प्रथम त्यांनी दोघांना खिनभर निरखले.
धाराऊची ती बांडी पोरे त्यांना रामराजांसारखीच रक्ताचीच वाटली. दरवाजा लोटून घ्या. पहाऱ्यावरच्या धारकऱ्यांना संभाजीराजांनी समज दिली. रायाजी अंतोजी आम्हास वळीवाचे ढग घेर टाकणार. रायगडी काहीतरी शिजू घातला आहे. तुम्ही दोघे पाठीचे. याच पावली गडाकडं कूच करा. खंडोजी तुमच्या दिमतीस निवडीचे घोडाईत देतील. ते घ्या. सुरनीस अण्णाजी आणि मासाहेबांच्यावर घारीची नजर ठेवा.